हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो। नाशिकमधील पंचवटी परिसरात असलेल्या नाग चौकात आज नागपंचमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळपासूनच श्रींचा पालखी सोहळा, महाभिषेक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक पंचवटीमध्ये नाग चौकात एकमेव नाग मंदिर असून या ठिकाणी आज भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याची माहिती यावेळी उपस्थितांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नाशिक शहरातलं नाग चौकातील नाग मंदिर हे शहरातले एकमेव मंदिर आहे। सालावादप्रमाणे नागचौक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी दिनांक 8 तारखेला श्रींचा पालखी सोहळा पार पडला। आज नागपंचमी या दिवशी सकाळी 7 वाजता रुद्र अभिषेक या ठिकाणी पार पडलेला आहे आणि दुपारी 12 ते 4 दरम्यान आत्ताच अतुलजींनी सांगितल्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये नागपंचमीला नागरिक तवा गॅसवर ठेवत नाही, त्यासाठी आपण या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। नाग चौकातील नाग मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी अनेक भाविकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्यामुळे नागपंचमीला नाशिक शहरातनं नव्हे तर जिल्ह्याभरातनं या ठिकाणी दर्शनाची गर्दी असते। आलेल्या सर्व भाविकांचे नागचौक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो। खऱ्या अर्थाने आज नाशिक म्हटलं की धार्मिक स्थळ असं चित्र सगळ्या देशासमोर येतं। तर या नाशिकमधील पंचवटी या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीरामांचं वास्तव या ठिकाणी झालं आहे आणि नाशिककरांना खूप मोठं इथं धार्मिकतेचं इथं स्थळ या ठिकाणी मिळालेलं आहे। या पंचवटी नगरामध्ये अनेक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे होत असतात। आजचं जर म्हटलं तर नागपंचमी हा उत्सव हा पंचवटी नगरामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं प्रतीक या ठिकाणी, एकात्मतेचं प्रतीक या ठिकाणी दिसतं आहे। मी आमच्या सर्व नाशिक पूर्व मतदारसंघाच्या वतीने आलेल्या इथल्या सर्व नागरिकांचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आमचे दाजी असतील दिगंबर धुमाळ, नंदूभाऊ शिंदे, चेतनभाऊ शिंदे, त्यांनी खऱ्या अर्थाने इथं हे जे आयोजन केलं आहे, आज खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं की हिंदू धर्मानुसार नागपंचमीच्या दिवशी आपण तवा ठेवत नाही आणि स्वयंपाक केला जात नाही, पण या सर्व नागरिकांची या ठिकाणी प्रसादाची सोय करून खूप चांगलं आयोजन, नियोजन या कमिटीमार्फत या ठिकाणी केलं आहे। मी खऱ्या अर्थाने या कमिटीचं खूप खूप आभार मानतो आणि आलेल्या सर्व नागरिकांना नागपंचमीच्या या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।